येड्यासारखा सोशल मीडियावरून जर पैसा कमवायचा असेल तर येड्यासारखं काम करायला शिका. हो, चॅनल मोनेटाईज होण्याची काहीही गरज नाही आहे. चॅनल मोनेटाईज होण्याची वाट बघायची अजिबात गरज नाही आहे. पैसा कमवायचा असेल सोशल मीडियावरून तो अनेक मार्ग आहे. फक्त तुम्हाला चॅनल मोनेटाईज करून आणि यूट्यूबमधून डॉलर कमवायची काहीही गरज नाही आहे. तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर लाखो रुपये तुमची गरिबी हटवू शकते. तुम्हाला फक्त हे एक काम करायचं आहे. तुम्हाला जर यूट्यूबवरून किंवा ऑनलाईन कुठल्याही साईटवरून तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर आजच हा उद्योग किंवा आजच हा व्यवसाय तुम्ही सुरू करायला हरकत नाही. बक्कळ पैसा कमवून देणारा हा व्यवसाय आहे. व्यवसायाची माहिती सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बरेच लोक आहे यूट्यूबवरती काम करत आहे, कितीतरी सबस्क्रायबर आहे त्यांचे, परंतु चॅनल मोनेटाईज झालेला नाही आहे. तर तुमच्याकडे सबस्क्रायबर असल्यानंतर तुम्ही चॅनल मोनेटाईज होण्याची का वाट बघत आहे? दुनियामध्ये अशा कितीतरी वस्तू आहे ज्या तुम्ही ऑनलाईन विकू शकता. दुनियामध्ये अशा कितीतरी वस्तू आहे ज्या तुम्ही बनवून सेल करू शकता. टिकवणारे पदार्थ फूड तुम्ही फूड बिझनेस करू शकता. तुम्ही इतर क्लोथेस बिझनेस करू शकता. कपड्यांचा बिझनेस करू शकता. तुम्ही साड्या आहे, अंडरगार्मेंट्स आहे किंवा ज्वेलरी आहे, याचा बिंदास तुम्ही व्यवसाय करू शकता. हल्ली बाजारामध्ये A1 तेल बनवण्यात येतात. केसांना लावण्याची तेल जे आहे, भृंगराज तेल आहे, मेहंदीचं तेल आहे, आवळ्याचं तेल आहे, रिठ्याचं तेल आहे, वेगवेगळे तेल आता मार्केटमध्ये अवेलेबल. लोक ज्या गृहिणी आहे, ज्यांना ह्या गोष्टीची कल्पना आहे, त्या महिला ज्या आहे बाजारामध्ये विविध तेलसुद्धा त्या विकत आहे. बॉडी मॉलिश करण्यासाठी सुद्धा तेल विकत आहे. केस गळती थांबण्यासाठी, केस वाढण्यासाठी तेल त्या विकत आहे. स्वतः बनवून त्या हा उद्योग जो आहे ते करत आहे. दुसरं म्हणजे तुम्ही मसाल्यांचा उद्योग करू शकता, जो की तुम्ही खूप जोमानं चालणारा बिझनेस आहे. हल्ली धकाधकीच्या जीवनामध्ये कोणालाही इतका वेळ नाही आहे मिरची मसाले गोळा करून स्वतःसाठी मसाला बनवणे. परंतु तुम्ही घरगुती पद्धतीचं जर मसाले बनवून त्याचं व्यवस्थित प्रेझेंटेशन तुमच्या चॅनलवरती केलं तर निश्चितच तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळतील. आणि हे ग्राहक तुमच्याकडे अट्रॅक्ट झाल्यानंतर हे परमनंटली तुमचे ग्राहक राहणार आहे. मिरची आहे, मसाला आहे, धना पावडर आहे, हळद पावडर आहे, विविध कांदा मसाले आहे. तुम्ही मेहंदी पावडरसुद्धा विकू शकता. तुम्ही मोरिंगा पावडरसुद्धा विकू शकता. तुम्ही केसांना लावण्याची तेल विकू शकता. तुम्ही बनवून तुम्ही तिळाचं तेल घरगुती पद्धतीने बनवू शकता. हल्ली घरगुती पद्धतीच्या वस्तू ज्या आहे त्या लोकांना खूप आवडतात. मार्केटच्या वस्तूंपेक्षा घरगुती पद्धतीच्या वस्तू जर मिळाल्या किंवा फूड आपल्याला मिळालं, घरगुती पद्धतीचे लाडू आहे, मेथीचे लाडू आहे, रवा लाडू आहे, बेसन लाडू आहे, चकली आहे, चिवडा आहे, याचे पॅकेट तुम्ही अर्धा 1-1 किलोचे जर बनवून विकले, सोशल मीडियावरती ऑर्डर घेऊन जर तुम्ही त्या प्रमाणामध्ये वस्तू बनवून जर त्या विकल्या तर निश्चित तुमचा काहीही तोटा होणार नाही. तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे त्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला मदत करेल. त्या व्यवसायाविषयी तुम्हाला माहिती मी सांगण्याचा प्रयत्न नक्की करेल. हल्ली बाजारामध्ये केसांना लावण्यासाठी तेल तयार करण्यात येतं. हे तेलाचं जे सामान आहे ते कुठून जमा करायचं, काय करायचं, याविषयी जर माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर त्या तेलामध्ये कुठले इन्ग्रेडियंट्स वापरतात, ते तेल कशा पद्धतीने बनवायचं, कुठली मात्रा किती प्रमाणात घ्यायची, त्यामध्ये आपण जास्वंदाची फुलं घेतो, कढीपत्त्याची पानं घेतो, मेथी घेतो, जवस घेतो, त्यानंतर आपण कलोंजी घेत असतो किंवा नारळ तेल घेत असतो किंवा बदाम तेल घेत असतो, बदाम घेत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण किती असायला हवं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गुगल सर्च करा किंवा तुम्हाला माहीत नसेल तर मला विचारा. मी तुम्हाला नक्की एक व्हिडिओ बनवून त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड करेल. ऑनलाईन जर काम करायचं तुम्हाला असेल आणि तुमच्याकडे जर व्ह्यू येत नसतील आणि तुम्हाला जर नवीन दुसरा काहीतरी उद्योग करायचा सुरू करायचा असेल तर तो तुम्ही ऑनलाईन करा. 1 ते 3 ते 4 महिने तुम्हाला तुमचा चॅनल जो आहे तो ग्रोथ होण्यासाठी लागेल, तुमचा बिझनेस ग्रोथ होण्यासाठी लागेल. परंतु या माध्यमातून काय होईल, तुमचा चॅनल देखील मोनेटाईज होईल. याच्या मार्फत तुम्हाला डॉलर्स देखील येतील. आणि दुसरं म्हणजे तुम्ही व्यवसायाद्वारे पैसे देखील लाखो रुपये तुम्ही कमवू शकतात ह्या व्यवसायाद्वारे. बघा, आता मी एक सिम्पलचं तुम्हाला एक उदाहरण देत आहे. एक वस्तू दाखवत आहे की जी तुम्ही घरगुती बनवलेली आहे, परंतु ती वस्तू जी आहे ती आपल्याला कमीत मिळालेली आहे 350 रुपयामध्ये. हे जे आहे हे बघा
350 रुपयाचं लटकन आहे हे. याच्यात काहीही नाही आहे. याला लावलेला फक्त धागा आहे, बघू शकता तुम्ही, आणि कवड्या लावलेल्या आहे, काचा लावलेल्या आहे, ज्या सहजपणे मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल असतात. सहजपणे कमी रेंजमध्ये तुम्हाला मिळतात. तर कुठल्याही सिटीच्या मार्केटमध्ये तुम्ही गेलात त्या ठिकाणी तुम्हाला रिझनेबल प्राईसमध्ये अगदी होलसेल मार्केटला या वस्तू मिळतात. तर अशा वस्तू याच्यामध्ये काही नाही आहे. पाठीमागे फक्त एक कार्डबोर्ड लावलेला आहे आणि त्याला कवड्या लावलेल्या आहे, त्याला धाग्याचं काम आहे फक्त, आणि चहू बाजूने अशा व्यवस्थितरित्या फिनिशिंग सह त्याला धाग्याचे लटकन लावलेले आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कवड्या आहे आणि काचा लावलेले आहे. अशा प्रकारचं जे लटकन आहे ते बाजारामध्ये 200, 250, 300 रुपयाला मिळतं. जर तुमच्याकडे तुम्ही जर स्टॉक बनवून ठेवला, नवरात्री आहे, गणपती आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीचे लटकन जर तुम्ही विकले तर 100% तुम्ही महिन्याला लखोपती झाल्याशिवाय राहणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने तुमच्याकडे 2 तास जरी वेळ असला, 2 तासाचा वेळ जरी असला तरी देखील तुम्ही अशा पद्धतीचं काम जे आहे ते यूट्यूबवरती करू शकता. ह्या पद्धतीचं सुद्धा लटकन आहे. यामध्ये सुद्धा एक कपडा आहे, येलो कलरचा, एक रेड कलरचा कपडा आहे, आणि ही रिंग आहे. ही रिंग सुद्धा लाकडाची आहे. प्लास्टिकच्या रिंगा सुद्धा मार्केटमध्ये मिळतात. हे सगळं हँडमेड आहे, तुम्ही बघू शकता. या सगळं हे रॉ मटेरियल जे आहे ते सगळं मार्केटला तुमच्या अवेलेबल असतं. जवळच्या मार्केटला जाऊन फक्त चौकशी करायची आहे. हे मोठे मोठे लटकन जे आहे हे बघा, हे सुद्धा मणी घातलेलं आहे. हे हँडमेड आहे, बघा तुम्ही बघू शकता. हे सुद्धा तुम्ही घरच्या घरी बनवून, याचं जे मटेरियल आहे ते आणून घरच्या घरी बनवून 250 ते 300 रुपये जोडी अशा पद्धतीनं हे लटकन बाजारामध्ये विकले जातात. तर बिझनेस करण्यासाठी किंवा ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी तुम्हाला आता चॅनल मॉनिटाईज असणं गरजेचं नाही आहे. फक्त तुम्ही काम करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे स्किल काय आहे, तुमचं स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. तर विविध सणांमध्ये लागणारं फराळ आहे, विविध सणांमध्ये लागणारं डेकोरेशनचं सामान आहे, किंवा आपल्या साड्या आहे ज्या 12ही महिने सेल होतात, इतर कपडे आहे, शिवलेले रेडी टू वेअर असे ब्लाऊज देखील आहे. हे ब्लाऊज देखील तुम्ही घालू शकता किंवा घालवून दाखवून तुम्ही व्हिडिओ त्याचे अपलोड करू शकता. त्याचा बिझनेस तुम्ही करू शकता. यामागे तुमची मार्जिन कशी काढायची त्याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा, मी त्याविषयी व्हिडिओ बनवेल. एका वस्तूमागे मार्जिन किती ठेवायची, त्यामध्ये तुम्हाला कुरिअर सर्व्हिस किती, कुरिअर चार्जेस जे आहे ते किती येतात, याविषयीची सविस्तर माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देत राहील. तो त्यासाठी येणारे नवनवीन जे व्हिडिओ आहे ते पाहत राहा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.